नमस्कार मंडळी. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही ट्रॅव्हल करतोय, मी आणि माझी आई. आणि माझ्या आईनी मुद्दाम चटणी सांडली. मुद्दाम नाहीये, मुद्दामच सांडलीये मुद्दाम त्या बाळाच्या डोळ्यात जाण्यासाठी. ओय बाई काही पण नको शिकू. काही गरज नाहीये ना. चपाती घेतली, चपातीवर अशी चटणी टाकायची काय गरज आहे? असं लावून खायचं ना. माहिती नाही का बाळ आहे छोटं. देख ते नानीने ना जानबूझ की चटणी गिराई है यहाँ पे. काही पण सांगायला लागले बरं का. आता काही पण शिकवते आता. हे रोल बघा, हे रोल बघा. मी व्यवस्थित घेतलंय. गरजच नाहीये ना. ही अशा त्याच्यामध्ये रोल करून खायची गरजच नाहीये. म्हणजे इथं चटणी जी सांडली ती आता हिच्या डोळ्यात गेली तर ह्याला जबाबदार कोण? जानबूझ के ना नानी का नाम नहीं लेना. नानी को ऐसे खाना आता था और नानी ने क्या किया पता है हिरल? नानी का नाम नहीं लेना. नानी ने ऐसे चटनी गिरा दी थी जानबूझ के. हो नानी ने ऐसे नहीं सिखाते है ना हिरल, ऐसे सिखाती मम्मी है ना. नानी ने चटनी गिरा दी. नानी के खिलाफ भड़का रही है, देख भड़का रही है तेरे को. और नानी ने यहाँ पे ना इतना सारा सामान रखा है कि मम्मा को ना परेशानी हो. आधे से ज्यादा हिरल का है सामान. हिरल का सामान, हिरल का सिर्फ हाथी है. हिरल को हाथी बाहर नहीं जाना. हिरल को सिर्फ हाथी पसंद है, तो हिरल का सिर्फ हाथी है यहाँ पे. बाकी सब कुछ जानबूझ के नानी करती है. हिरल तो खाने पीने की तैयारी है सब कुछ. नानी ने ना चटनी, हिरल चटनी खाती नहीं, चटनी लानी नहीं थी. चटनी तो नानी के लिए लाई ना, लेकिन बाकी नानी ने सामान चटनी सब क्यों है ना. गिराई? नानी ने गिराई है चटनी. है ना हिरल. हो जाएगी सब मटनी मटनी. हिरल मम्मी क्या सिखा रही है, क्या पढ़ा रही है? देखो बेटा. बोल मम्मी को बोलो नानी ऐसे नहीं करती है. नहीं बोलो हिरल, बोल ना बेबी, बोल ना नानी ऐसे नहीं करती है, बोलना है ना हिरल. मेरी चमची है ना, वो वही बोलेगी जो अच्छी मैं नानी, बताऊं. अच्छी नानी बोल हिरल, अच्छी नानी. छोटा बेबी रो रहा था क्योंकि नानी ने गिराई चटनी. अच्छी नानी, प्यारी नानी. अच्छी नानी, प्यारी नानी. अब मैं बुलवाती अच्छी हूँ नानी. इससे. हिरल, हिरल ऐसे बोल तो. प्लीज मम्मी दे दो. प्लीज मम्मी बोल. प्लीज. क्या कर रहे हैं? अच्छी नानी बोलो, अच्छी नानी, प्यारी नानी. हिरल अच्छी कौन है? नानी है ना. अच्छी मम्मी, प्यारी मम्मी. किती चटणी ह्या लेकराच्या, ह्या मासूम लेकराच्या डोळ्यात जायला पाहिजे. हे का मासूम आहे का? तिला सगळं कळतं. आता मी प्रूफ दिलाय. आता मला कोणीच नाही म्हणू शकत की मी खोटं बोललीये म्हणून. चुप बैठ ना. जे काही दाखवायचं ते काहीतरी चुकच अजून वाढून करून सांगते ती. मी माझी केअर घेते व्यवस्थित. केअर मध्ये चटणी खाली सांडली. आता मी जाऊस तोपर्यंत चटणी खाणारच नाही. काढायचंच पाहिजे. नाही, काढायचंच नाही. खायलाच नाही पाहिजे चटणी. बनवली कशाला? हे बनवून दिलंय ना माझ्या भाऊजाईने, मला बनवून दिलंय. तिला माहितीये मला जेवायला लागतं रस्त्यामध्ये सारखं. अर्धा एक तास टुसायला लागतं. मग माझ्या सारखं भाऊजाईने सारखं टुसायला लागतं. त्याला खाणं नाही म्हणतात, त्याला टुसणं म्हणतात. खाणं म्हणतात, खाणं व्यवस्थित खाणं म्हणतात. त्याच्यामुळे माझ्या भाऊजीने मला भरपूर काही करून दिलंय रस्त्यामध्ये खायला. मग आता ते खाल्लं पाहिजे ना, त्याच्यामुळे मग ते थोड्या वेळाने मी खाते. तर हिने काहीतरीच केलंय की चटणी खाते, हे खाते ते खाते, गप्प बसतो जरा. सांडली. सांडली अजिबात नाही. कोणीच काही बोलत नाही. भारतीय संस्कृती आहे आपली. आपण खाण्याला कधीच कोणाला काय म्हणत नाही बाबा. सांडण्याला मग नाही सांडायला पाहिजे. हे मॅडमचं तर काहीतरी वेगळं चालू असतं. नमस्कार मित्रांनो, आमचं ट्रॅव्हलिंग माहिती आहे तुम्हाला काय चाललंय ते. आत्ता आम्ही आहे महाराष्ट्र बॉर्डरवर. आत्ता किती वाजलेत? 9, 9:30 वाजलेत. महाराष्ट्र बॉर्डरला आहे. तिथून पुढं गुजरात चालू होतं आणि आता इथे गाडी थांबली. आमचं मस्त इथे जेवण चाललेलं आहे. इथं मस्त इतकं टेस्टी जेवण आहे ना, खूप छान जेवण आहे. हॉटेल वगैरे कोणतं आहे मी तुम्हाला दाखवेल. आणि हेलो भैया, क्या नाम है आपका? हाँ, आपका नाम? मेरा नाम ही मेरा है. अच्छा नाम है, बहुत अच्छा नाम है. जैसलमेर से जैसलमेर से थे भैया. कब से हो यहाँ पे? 12 साल से यहाँ पे है. और आणि भाज्या इतर खूप स्वादिष्ट आहेत, टेस्टी आहे.
बहुत बढ़िया है. अच्छा, इनका नाम बालाजी. ये आहेत बालाजी. इसका नाम छोटू. ये है छोटू आणि ये आहे मेरा. और एक भैया है, आपका नाम हरीश भैया. या हरीश भैया आहे तिथे. त्यांनी खूप छान जेवण आम्हाला इथे दिलेलं आहे. तर थँक्यू भैया, बहुत अच्छा लगा आपसे मिलके, बहुत अच्छा लगा सबसे. नमस्कार मित्रांनो, बघा आता सकाळचे वाजलेत 7:30 वाजलेत. आम्ही आहोत आत्ता श्यामलाजी आहे ना, हे श्यामलाजी म्हणजे हे आता गुजरात बॉर्डर आहे. तर गुजरात बॉर्डरचं एंड आहे वाटतं इथे, आणि इथून पुढे चालू होतं आहे राजस्थान. तर आता इथे भरपूर नाश्त्याची वगैरे सोय आहे. गरम गरम पोहे, जिलेबी. इकडे जिलेबी फाफडा वगैरे जास्त खातात, तर जिलेबी फाफडा वगैरे. मी तर इथे चहाच घेते. बाय मारले दूध. सकाळी सकाळी आहे ना, झोपेतून इतकं फुल झोपेमध्ये होते ना, गाडीमध्ये खूप झोपेत होते. आणि आता इथून पुढे गेले की सगळे असे राजस्थानी गुजराती गाणे ऐकायला भेटतात. सगळी त्यांची लँग्वेज पाहायला भेटते. आणि असे शॉप वगैरे तर आपल्या तिकडे पण असतात. इथलच्या सगळ्या गोष्टींमध्ये एकतर गोड असतं जास्त, काही गोड वगैरे खातात जास्त, साखर टाकतात. पण इथलचं गाणे लगेच चालवतात. राजस्थानी गाणे, गुजराती गाणे, देवाचे गाणे, कल्चर. मस्त वाटतं सगळं वातावरण. बघा सुंदर वाटतं. आता इकडे आहे ना, काही लेडीजचे असे पेहरावा पण वेगळा वाटतो. बऱ्याच जणी पाहिले आम्ही सकाळपासून. पेहरावा त्यांचा वेगळा आहे आणि छान वाटतं बघा इकडे किती. किती छान जिलेबी करतायत बघा हे आंब्यानी. आणि इकडे बघा किती टेस्टी जिलेबी आहे ना, पाणीदार जिलेबी एकदम तयार है. समोसे आ गए, अब समोसे बनेंगे. आता बनेंगे समोसे. हाँ, चाय, पानी, समोसे, दूध, कढ़ी. हाँ, कढ़ी पकोड़ा किसको खाना है, हो ना. कढी पकोडे कोणाला खायचे सकाळी सकाळी छान. दिखाया ना. वाव, सकाळी सकाळी जिलेबी, फाफडा, समोसा सगळं पाहिलं आहे. पण इतके सकाळी आता भूक नाही आहे खायला जास्त. आपल्याला सकाळी तर चहा लागतो. चहा, ब्रेड वगैरे हे पाहिजे है ना.